नमस्कार, आपण पाहत आहेत सोलापूर CM न्यूज नेटवर्क। नाशिकमध्ये पत्रकार बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे। राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने गुंडांना कायद्याचा धाक राहिलेला नाही अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे सरकारकडून पत्रकारांच्या सन्मानाची पायमल्ली सातत्याने होत असल्याचा आरोपही करण्यात आला। दरम्यान सोलापूर येथील 4 हुतात्मा पुतळा येथे पत्रकार कृती समिती, बहुउद्देशीय संस्था व पत्रकार बांधवांच्या वतीने काळ्या फिती लावून जाहीर निषेध नोंदवण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला। या घटनेचा जाहीर निषेध करताना पत्रकार कृती समिती, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आप्पाश्री लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद प्रक्षाळे, ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली। पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीला धोका आहे, अशा घटना निंदनीय असून सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। निषेध सभेला सैफन शेख, लतीफ नदाफ, नितीन करझोळे, ज्येष्ठ पत्रकार शेख, अकबर शेख, विजयकुमार उगडे, सूरज राजपूत, नितीन कांबळे, अक्षय बबलाद, अमोल कुलकर्णी, बापूराज पाटील, महेश जाधव, सिद्धी पुजारी, पिरजादे, केदार सुरवसे, नंदू कांबळे, रमेश अपराध, किरण गायकवाड, विलास सरवदे, अजय नागमोडी आदी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित। नमस्कार। या ठिकाणी आम्ही काल नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे आमचे 3 पत्रकार बांधव बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी गाव गुंडाने, त्या गावातले गाव गुंडाने पत्रकारावर हल्ले केलेले आहेत। त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार व कृती समिती, बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। हल्ले काळामध्ये पत्रकारावर जे गंभीर हल्ले किंवा गुन्हे दाखल करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। पत्रकार हे समाजाचे डोळे आणि लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत। त्यांच्यावर होणारे हल्ले म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे। पत्रकारावर हात उचलणारे हे लोकशाहीचे शत्रू असून अशा कृत्यानं लोकशाही परिस्थितीत माफ करता येणार नाही। याबद्दल आम्ही प्रशासनाकडे दाद मागणार आहे की दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकारावर सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात। तसेच ज्या ठिकाणी घटना घडली अशा घटना परत पुन्हा घडू नये यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत आणि आम्ही ज्या ठिकाणी हल्ले झाले हल्लाग्रस्त पत्रकारासोबत आम्ही संपूर्ण त्यांच्या कुटुंबियासोबत व त्यांच्यासोबत सहानुभूतीने आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, एवढं आम्ही आमची कृती समितीच्या वतीने त्यांच्या सोबत आहे एवढंच आम्ही सांगून या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभमेळ्याची बातमी कव्हर करण्यासाठी महाराष्ट्रातील पत्रकार योगेश हरे सोनवणे आणि तांजणे हे पत्रकार त्या मेळ्याची बातमी करण्यासाठी गेले असताना त्या त्र्यंबकेश्वर येथील गाव गुंडाने त्यांच्यावरती जो हल्ला केलेला आहे, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे अनेक पत्रकारावरती हल्ल्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत। म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये YouTube चॅनल, दैनिक वगैरे सर्व पत्रकार बांधव, पत्रकार कृती समिती, बहुउद्देशीय संघटना यांच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये या संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं तीव्र शब्दात आम्ही निषेध करीत आहोत। पत्रकारावर हल्ल्याचा पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे, पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे, हल्लेखोरांवर झाली पाहिजे।